हाय. तर आज आपण बनवणार आहोत एकदम हलक्या मसाल्यांची एक मिक्स व्हेज भाजी. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि जिरं मोहरी टाकून त्याला मस्तपैकी आपण तडतडू द्यायचं आहे, जेणेकरून नंतर मग आपण जी भाजी बनवू त्याच्यात मग ते कचकच नाही लागणार. मोहरी तडतडायला खूप वेळ लागतो, तर त्याचा टाईम घेऊनच आपण जिरं टाकायचं आहे नंतर. आणि जिरं तडतडल्यानंतर आपण त्याच्यात कांदा टाकायचा आहे. मस्त भरपूर असा कांदा टाकायचा आहे, जेणेकरून छान चव येते भाजीला. आणि कांदा टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, बटाटा टाकायचा आहे आणि मस्तपैकी मिसळून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटोची चव अतिशय उत्तम लागते, हे कॉम्बिनेशनच बेस्ट आहे. आता आपण मस्तपैकी गाजरसुद्धा टाकलेलं आहे आणि फ्लॉवरसुद्धा टाकलेला आहे. आता कोथिंबीर टाकूया. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवे वाटाणे. हे ओले वाटाणे आहेत. आपण परत एकदा उरलेला फ्लॉवर टाकून त्याच्यानंतर आपण त्याच्यात ओले वाटाणे टाकलेत आणि मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया. थोडीशी अर्धी मऊ भाजी करायची आहे आपल्याला ढवळून, तर तोपर्यंत आपण ढवळत राहायचं आहे. त्याच्यामुळे कसं टेस्ट इन्हान्स होते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ढवळायचं आहे व्यवस्थित प्रकारे. पूर्णपणे ढवळून झाल्यानंतर आता आपण टाकणार आहोत हिंग टाकलेला आहे आपण, आणि हळद टाकायची आहे. गरम मसाले सगळे आपले जे आहेत सुके मसाले ते आपण टाकून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये येतं जिऱ्याची पावडर, कोरिएंडर पावडर, गरम मसाला, परत चाट मसाला. तुम्हाला जे आवडीचे मसाले असतील ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, चवीप्रमाणे साखर टाकलेली आहे आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे. हे सगळं टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं. आता आपण ह्यामध्ये थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करून झाल्यावर ही भाजी आपण 15 मिनटं शिजवून घ्यायची. भाजी आपली मस्तपैकी शिजलेली आहे आणि आता आपण ती सर्व करूया. तुम्ही पण नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल.